मराठा समाजातील तरुणांना मनोज जरांगे पाटील यांनी एक सूचक इशारा दिलेला आहे। मराठ्याच्या पोरांनी सावध राहावं असं त्यांचं म्हणणं आहे। 100% ही दंगल पुरस्कृत आहे सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लय खंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार। आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले हे तर डोळे देखताय। तिथं कुठं मरता का तुम्ही? तिथं नाही जमत का तुम्हाला? ते कोण काय ते नागपूरचा पळून द्यायला पळून लावला कोरटकर, परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का मध्ये टाकतायत? हे नाही का अपमान? जिजाऊंचा अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती? ते नाही का दिसत तुम्हाला? तिथं हिंदुत्व जळतं का तुमचं? अरे आम्ही आहेत ना, चुकल्यावर आम्ही आहेत ना, आधी मान आम्ही देतो। तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून ह्या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही। आता रक्षणच हे करते तिथं। आता तुम्हीच दाखवलं, मी कालच तुमच्याकडे बघितलंय, सगळे पोलीस आहेत तिथं। काढा तुम्हीच म्हणता, सरकार तुमचं, पोलीस तुमचे, पैसे तुमचे, काय एडपड समजत का आम्हाला? बरं त्या पहिल्यांदा ते बी ऐकलं मी, तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी। ते केलेले म्हणते त्या सरकारने कोणच्या पहिल्या काँग्रेसाने बेसरामाने त्यांनी केले। अरे ते मूर्ख होते, मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना। ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत? मग तुम्ही मूर्खच। खबर हटवली पाहिजे असं खबर हटवली पाहिजे मला वाटतं। अरे सरकारच तुमचं आहे, खबर हटवली पाहिजे। मी म्हणतो सरकारच तुमचं आहे। आपलं मत काय? अरे महामताला काय किंमत आहे? हटवली पाहिजे असं वाटतं। अरे महामताला किंमतच काय? हटव म्हणणारे सरकारमध्ये आहेत। साधा प्रश्न आहे। मनात आणलं तर होऊ शकतं। गोर गरिबांना अडचणीत आणायचं, बस काय करायचं नाही यांना दुसरं, आणि निवडणुका मारून न्यायच्या असं ते एका मिनिटात काढू शकते। पैसे देतात, पोलिस नेऊन बसले तर मारणाचे, आणि मग हे काढायचे म्हणतात की याला लोकांना तेवढी अक्कल आहे। मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी, करायचे म्हणतोय, आणि लोक मीच पाठवतोय तिथं संरक्षण म्हणून, ही काय एवढे दुधखुळे लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतंय, आणि पोलिस कोणाचे? सरकारचे। समाजानं सावध होणं गरजेचं आहे, समाजानं सावध राहणं गरजेचं आहे। विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे। हे सगळे कावे आहेत, हे सगळे कावे। कबर कुठे आहे तिची? संभाजीनगर। दंगले होतात नागपूरला, उकडून फेका मानतात तुम्ही, सरकार वर तुमचं खाली तुमचं। 2022-23 ला 260 लाख रुपये तुम्ही देताय, सॉरी 2,60,000 तुम्ही देताय। कबर काढा तुम्हीच म्हणता, त्याला तर इथंच गाडलं रे। आमच्या राजांना ज्यांनी दुःख दिलं त्याला इथंच संताजी धनाजींना सुद्धा गाडलं। औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या मोठा वाद निर्माण झालेला आहे। हा वाद राजकीय आहे असं देखील म्हटलं जाते, किंवा हे स्पॉन्सर आहे असं देखील म्हटलं जाते। याच अनुषंगाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट करून असं म्हटलेलं आहे की औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या असेल। अर्थातच हा वाद आता बरेच दिवस चालणार आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, आणि या वादामध्ये अनेक तरुणांचं जीवन देखील उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे, आणि म्हणून तरुणांनी या घटनेकडे किंवा या सगळ्याच राजकीय प्रक्रियेकडे थोडंसं डोळस होऊन बघणं गरजेचं आहे। मराठवाड्याने आतापर्यंत अनेक दंगली बघितलेल्या आहेत, अनेक जाळपोळी बघितलेल्या आहेत, आणि याच्यामध्ये हजारो तरुणांचं आयुष्य देखील बर्बाद झालेलं आहे, आणि म्हणूनच तरुणांनी थोडंसं डोळस होऊन विचार करणं गरजेचं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील तरुणांना असा सूचक इशारा दिलेला आहे की मराठा समाजातील तरुणांनी आता सावध राहिलं पाहिजे। आतापर्यंत आपण अशा अनेक राजकीय स्टेटमेंटचे बळी झालेलो आहोत, अशा अनेक राजकीय घटनांचे बळी पडलेलो आहोत, आणि त्याच्यामुळं आपल्या अनेक तरुणांचं आयुष्य देखील उद्ध्वस्त झालेलं आहे। परंतु इथून पुढे आपल्याला सावध राहावं लागणार आहे, आणि सावध पवित्रा घेऊनच आपल्याला प्रत्येक कृतीवरती ॲक्शन द्यावी लागणार आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या भावना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, परंतु या भावनांचा उद्रेक होऊन आपल्या तरुणांचं आयुष्य देखील बर्बाद झालं नाही पाहिजे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी असंही म्हटलेलं आहे की औरंगजेब हा काही देव नाही, किंवा औरंगजेबाने इथल्या मुस्लिम समाजासाठी काही महत्त्वाचं योगदान देखील दिलेलं नाही, त्याच्यामुळे मुस्लिम समाजाला देखील याच्यावरती अतिशय प्रेम दाखवणं योग्य नाही आहे। औरंगजेबाची कबर हा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा भाग आहे, आणि त्यांना जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे। त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ना हिंदूंनी पडावं ना मुस्लिमांनी पडावं, दोघांच्याही तरुणांनी आपापल्या सावध पवित्रा घेऊन राहिलं पाहिजे, आणि आपलं आयुष्य बर्बाद होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। ज्या वेळेस असे प्रसंग निर्माण होतात तेव्हा मराठा समाजातील तरुणांचा एक
भावनिक मुद्दा पुढे येतो आणि मराठा समाजातील तरुण रस्त्यावर उतरतात आणि त्याच्यामुळं त्यांचं आयुष्य बर्बाद होतं. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला असा इशारा दिलेला आहे की जर तुम्हाला ती कबर पाडायचीच असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी समोर यावं, त्यांच्यासोबत मी येईन असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु मराठा समाजातील तरुणांना मात्र याच्यामध्ये ओढू नये आणि त्यांच्या करिअरला बर्बाद करू नये असा मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. एका बाजूला आरक्षणाची लढाई लढत असताना त्यांच्या आयुष्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल याचा विचार देखील मनोज जरांगे पाटील करत आहेत. तर दुसरीकडे असे वाद बाहेर काढले जात आहेत आणि असे वाद बाहेर काढून याच तरुणांना भडकवण्याचं देखील काम केलं जात आहे. छावा चित्रपटाच्या नंतर या कबरीचा मुद्दा समोर आलेला आहे आणि यावरून मोठा वाद देखील निर्माण झालेला आहे. परंतु हा वाद आता दंगलीमध्ये रूपांतरित होता कामा नये असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आणि याच अनुषंगाने महाराष्ट्रातील बरेचसे नेते, बरेचसे विचारवंत त्या समाजातील तरुणांना समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न करत आहेत की आपण आता या वादामध्ये पडलं नाही पाहिजे. आपल्याला माहिती आहे की कुठलेही आंदोलन पेटलं तर त्याच्यामध्ये अनेकांचे बळी देखील जाऊ शकतात. तुम्ही भीमा कोरेगावचं उदाहरण घ्या किंवा मराठवाड्यामधल्या नामांतराचं आंदोलन घ्या, याच्यामध्ये अनेक पिढ्या आपल्या बर्बाद झालेल्या आहेत. त्याच्यामुळं विरोध हा सैद्धांतिक असला पाहिजे आणि सैद्धांतिक पातळीवरती आपण लढलं देखील पाहिजे, याच्यामध्ये वाद नाही. अर्थातच दरवाजे बंद करून बसा असा देखील नाही, परंतु न्यायिक भूमिकेमधून आपण लढलं पाहिजे, सैद्धांतिक पातळीवरती आपण बोललं पाहिजे. परंतु थेट हातामध्ये कायदा घेऊन कुठलीही गोष्ट संपविता येत नाही आणि त्याच्यामुळं आपण अशा भानगडीमध्ये देखील पडलं नाही पाहिजे. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांचा इशारा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की तरुणांनो, या अशा भाडखाऊ दंगलीमध्ये आपण उडी घेऊ नका आणि अशा भडकणाऱ्या दंगलीमध्ये आपलं आयुष्य होरपळून काढू नका किंवा आपल्या आयुष्याची होळी करू नका. आपल्याला नेमकं मनोज जरांगे पाटील यांच्या या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं? खरोखरच आपण अशा दंगलीमध्ये आपलं आयुष्य भाजून काढतो आहे का? आणि अशा दंगलीमुळे मराठवाड्यातील तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.